आणखी एक मोठी बातमी आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सचिवालयाचे कामकाज आज सुरू होणार आहे। तर विधानभवनाच्या गेटवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। चौकशी केल्यानंतरच विधानभवनात प्रवेश मिळणार आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि आजपासून जे आहे ते सचिवालयातील कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि सचिवालयातील कामकाजाला जे आहे ते या ठिकाणी आज प्रत्यक्षामध्ये जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि एकूणच त्याच पार्श्वभूमीवर आता विधान भवनाच्या गेटवरती जे आहे ते कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो एकूणच या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकूण सगळ्या वाहनाची आणि ये जा करणाऱ्याची चौकशी केल्याशिवाय आतमध्ये जो आहे तो आजपासून कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जाणार नाही। एकूणच पाहू शकतो की दरवर्षी हिवाळी अधिवेशनाला विदर्भातील जे प्रश्न असतात ते प्रश्न जे आहेत ते एकूण या ठिकाणी मांडले जात असतात आणि सोबतच विरोधी पक्षाकडून विविध मोर्चे आंदोलने देखील या ठिकाणी केली जात असतात। मात्र अद्याप तरी विरोधी पक्षाकडून कुठलंही मोर्चाचं या ठिकाणी नियोजन जो आहे तो झालेलं नाही। फक्त 15 तारखेला म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्याकडून जे आहे ते ईव्हीएम विरोधामध्ये रॅली निघणार आहे। त्या रॅलीमध्ये जितेंद्र आव्हाड असतील, सुषमा अंधारे असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील आणि सोबतच महाविकास आघाडीचे बडे नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। ही रॅली जी आहे ती निघणार आणि त्यानंतर एक समारोप सभा देखील पार पडणार आहे आणि त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान जास्तीत जास्त यावेळेस मोर्चे आंदोलने होणार की नाही याबद्दल अद्याप तरी विरोधी पक्षाकडून काही स्पष्टता करण्यात आलेली नाही। मात्र पायरीवर जे आहे ते नारे निर्देशने नक्कीच विरोधी पक्षाकडून केले जाऊ शकतात आणि एकूणच या अधिवेशनामध्ये विदर्भाचे किती मूळ प्रश्न मांडले जाऊ शकतात आणि सोडवले जाऊ शकतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र अधिवेशनाचा सचिवालयातील विधिमंडळाचे कर्मचारी आता दाखल झाले आणि त्यांच्या कामकाजाला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता विधान भवनाच्या समोर गेटवरती जे आहे ते कडेकोट सुरक्षा जी आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।